ब्रेक नंतर स्वागत। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मासेमारी करणाऱ्या कोळी समाजासाठी मोठा निर्णय होणार आहे। महाराष्ट्राला 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय। राज्यातील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळण्याची शक्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। तर कोळी बांधवांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी उमेश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अधिकची माहिती आहे संदर्भात? मत्स्य क्षेत्रामध्ये जे कोळी बांधव काम करतात त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी जी आहे ती येण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक जी आहे मंत्रालयात सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील कोळी बांधवांना म्हणजे मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना शेतकऱ्यांचा दर्जा देण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे आणि त्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती सांगितली जाते। महाराष्ट्राला एकूण 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती अनेक खाड्या देखील आहेत। त्या खाड्यांच्या मुखाशी अनेक कोळीवाडे देखील आहेत। या सर्व कोळीवाड्यांमध्ये परंपरागत शेती मत्स्य व्यवसाय जो आहे तो केला जातो आणि या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना कुठलंही राजकीय संरक्षण किंवा एक घटनात्मक संरक्षण जे आहे ते नव्हतं, ते आता या शेतकऱ्यांच्या दर्जामुळे त्यांना मिळायची शक्यता आहे। उदाहरणार्थ कोणतीही जर आपत्ती आली तर या आपत्तीमध्ये या कोळी बांधवांना कुठलीही मदत जी आहे सरकारची ती मिळत नव्हती, ती आता मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे। त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय जे आहे मत्स्य शेती केली जाते त्याला देखील एक खूप मोठं अनुदान जे आहे ते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोळी बांधवांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय होण्याची शक्यता आहे। ठाण्यात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे। घोडबंदर परिसरात पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत। अशातच पाणी प्रश्नावरून नागरिक मोर्चा काढणार होते। त्यासाठी ठाणे पोलिसांकडे त्यांनी परवानगी मागितली होती, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। शांतता भंग होईल हे कारण देत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे। ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोड आता टँकरसाठी प्रसिद्ध झालाय। सध्या इथे 24 तास पाण्याचे टँकर फिरताना दिसतात। तब्बल 500 टँकरनी इथे पाणी पुरवठा करण्यात येतोय। टँकरच्या पाण्यासाठी इथल्या एका सोसायटीला महिन्याकाठी 4 ते 6 लाखांचा खर्च येतोय। पाणी वाया घालवल्यास या सोसायट्यांमध्ये 2,500चा दंड आकारण्यात येतोय आणि नियमानुसार प्रत्येक ठाणेकराला दररोज किमान 95 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण आता हा आकडा 44 लिटरवर पोहोचलाय। कोट्यावधींची घरं तर घेतली, पण पाणी आणायचं कुठून असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। ठाणे शहर या शहरात राहण्याकरता पसंती मुंबईनंतर दिली जाते आणि त्यातही घोडबंदर असा भाग आहे ज्या ठिकाणी आपलं घर असावं हे अनेकांना वाटतं, पण याच घोडबंदरमध्ये जर आपण घर घेतलं तर मेंटेनन्ससोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो या घोडबंदरवासियांना, तो म्हणजे पाण्यासाठी। मी भाईंदरपाडा येथील एका सोसायटीमध्ये आहे। रोजा इलाइट बी विंग आहे, ही या इमारतीमध्ये आहे। इथं जस्ट हे बिल्डिंगचं नाव आणि इथले नियम असं होतो म्हणजे लिहिले पाणी जपून वापरावे, तसंच पाण्याचे नळ घराबाहेर पडताना बंद करावेत। सदर संदर्भात योग्य ती काळजी न घेतल्यास व पाणी वाया गेल्यास 2,500 रुपये दंड इथं लावण्यात येईल अशी सूचना सोसायटीने केलेली आहे। आमचं दुर्दैव आहे की एकदाही आम्हाला कोणाला दंड करता नाही आला, कारण नळाला पाणीच येतं तर दंड कोणाला लावणार। आणि दुसरी गोष्ट, हा एरियामध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत की पाणी जे आम्हाला TMCकडून यायला पाहिजे ते तर मिळतच नाही आहे। आणि ते टँकर आम्हाला महिन्यातून पहिले 5 लागायचे, आता 25 लागतात। म्हणजे आमचा जो काय खर्च होता तो एवढा वाढला आहे की आम्ही सोसायटी मेंटेन नाही करू शकत। पाण्याच्या नियोजनानुसार आम्ही आमच्या ड्युट्या वाटून घेतलेल्या आहेत। पाण्यामुळे आमची एवढी धावपळ होते, जो रेग्युलर जायचा ऑफिसचा टायमिंग आहे तो चुकतो, शिवाय बाकीचा। तर राज्याच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान राज्यात पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये। जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। त्याचबरोबर कुठे पाणी टंचाई निर्माण होत असेल
तर जिल्हाधिकारी आणि सीईओ यांची जबाबदारी घेतील असं देखील शिंदे म्हणाले. कलेक्टर जिल्हाधिकारी जे आहेत यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये स्वतः त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. आपली सगळी खालची टीम कामाला लावली पाहिजे. या राज्यामध्ये कुणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये, कारण शेवटी शासनाची भूमिका आहे. शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे बिलकुल कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वणवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे, शिओची आहे. यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. नाशिकमध्ये तुम्ही म्हणता खोल खाली उतरून धोकादायक परिस्थितीमध्ये पाणी तिथून न्यावं लागतं, तिथं काही दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. तर अशा घटना पुन्हा होता कामा नये. ही जबाबदारी तिथले कलेक्टर, तिथले सीओ आणि विभागीय आयुक्त यांनी तंतोतंत पार पाडली पाहिजे. आपल्या सगळ्या टीमला आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लावलं पाहिजे. कुठे पाण्याची टंचाई आहे, कुठं पाणी नाही आहे हे पाहून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे.